Next article is macro and micromolecules. जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे त्यामधील काही कंपाऊंड्स हे मायक्रोमॉलिक्युल्स आहेत आणि काही कंपाऊंड्स हे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. जसं ज्यांचं मॉलिक्युलर वेट 1000 डेल्टॉन पेक्षा जास्त असेल त्याला आपण म्हणतो मॅक्रोमॉलिक्युल्स. आता 80 ते 800 डेल्टॉन एवढे मॉलिक्युलर वेट हाही रेफरन्स आहे त्यामध्ये. 800 डेल्टॉन पर्यंत मॉलिक्युलर वेट. आता कार्बोहायड्रेट म्हटलं तर मॉलिक्युलर वेट जास्त आहे म्हणजे मॅक्रोमॉलिक्युल आहे. प्रोटीन म्हटलं तर मॉलिक्युलर वेट जास्त आहे त्यामुळं तोही मॅक्रोमॉलिक्युल आहे. परंतु लिपिड्स विचारात घेतले तर त्यांचं मॉलिक्युलर वेट कमी आहे परंतु तरीही त्याला मॅक्रोमॉलिक्युल मध्ये ठेवलेलं आहे. याचं कारण विचारलं जातं तुम्हाला. ॲज द मॉलिक्युलर वेट इज लेस दॅन 1000 डेल्टॉन why lipids are kept in macromolecule. 800 डेल्टॉन किंवा 1000 डेल्टॉन पेक्षा मॉलिक्युलर वेट कमी असताना त्यांना मॅक्रोमॉलिक्युल का म्हणायचं तर याचं कारण दिलेलं आहे. सेल मेम्ब्रेन शिवाय बनत नाही. सगळ्या सेल मध्ये मेम्ब्रेन आहे आणि मेम्ब्रेन म्हटलं की तिथं लिपिड आहे. बिकॉज ऑल सेल मेम्ब्रेन्स आर मेड अप ऑफ लिपिड अँड प्रोटीन्स. दे आर लायपोप्रोटीनियासियस इन नेचर. त्यामुळे लिपिड आणि प्रोटीननं मेम्ब्रेन्स बनलेले असतात. लायपोप्रोटीनियासियस म्हणून त्याला म्हटलेलं आहे. तर त्यामुळं लिपिड हे मॅक्रोमॉलिक्युल मध्ये येणार. म्हणजे मेजर मॅक्रोमॉलिक्युल्स कोणते 80 ते 800 डेल्टॉन असं दिलेलं आहे. आता याच्यात मध्ये साईज मोठी असेल तर कार्बोहायड्रेटची मोठी आहे, प्रोटीनची मोठी आहे त्यामुळं ते मॅक्रोमॉलिक्युल आहेतच. पण लिपिडचे कमी आहे, मॉलिक्युलर वेट कमी आहेत परंतु सेल मेम्ब्रेन मध्ये सगळीकडे सापडतं म्हणून त्याला आपण मॅक्रोमॉलिक्युल मध्ये ठेवलेलं आहे. याच कंपाऊंडचा स्टडी आपल्याला आता या चॅप्टर मध्ये करायचा आहे. त्यामध्ये पहिला कंपाऊंड आहे कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट अँड इट्स रोल. कार्बोहायड्रेट आणि त्याचा रोल काय आहे. डिटेल केमिस्ट्री तुम्हाला बायोमॉलिक्यूल हा केमिस्ट्री मध्ये जो चॅप्टर आहे त्याच्यात होणार आहे. दीज आर हायड्रेट्स ऑफ कार्बन. त्याला म्हटलेलं आहे हायड्रेट्स ऑफ कार्बन आणि मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक कंपाऊंड. बघा आपण जो डाएट घेतो, आपण जो आहार घेतो त्या डाएट मध्ये सर्वात जास्त 60% आसपास काय आहे. भाकरी आहे, रोटी आहे, चपाती आहे, राईस आहे, पोटॅटो आहे, साबुदाण्याची खिचडी आहे, बगर आहे, काही असो काय आहे ते कार्बोहायड्रेट. आणि त्याचं आहारामध्ये पर्सेंटेज कसं आहे जास्त आहे. मोर दॅन 60% or 60%. सो इट इज अ मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ आवर डाएट. आपल्या आहारामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त काय घेतो आपण कार्बोहायड्रेट घेतो.
कारण ते जास्त ॲबंडंट आहेत आणि त्याची गरज पण जास्त आपल्या शरीराला आहे. आता हे कार्बोहायड्रेट फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये तयार होतात. जेवढे ग्रीन प्लांट्स आहेत त्या ग्रीन प्लांट्स मध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते आणि त्या प्रोसेसमध्ये CO2 वॉटर यांचा रॉ मटेरियल म्हणून यूज केला जातो आणि लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. फूड तयार होतं ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये आणि मग ते ग्लुकोज जे आहे ते वेगवेगळ्या कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये ते कन्व्हर्ट केलं जाईल. सो कार्बोहायड्रेट्स आर मेनली सिंथेसाइज्ड, बेसिकली सिंथेसाइज्ड इन प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इन green plants and photosynthesizing organisms. जे कोणते ऑर्गॅनिझम फोटोसिंथेसिस करतात त्यांच्यामध्ये हे तयार होतात. या कार्बोहायड्रेट मध्ये काय आहे? कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन पण आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, CHO in definite proportion. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन कार्बोहायड्रेट बनलेले असतात आणि याच्यामध्ये जे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज आहे हे 2:1 आहे. जसं वॉटर मध्ये H2O 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. इथं सुद्धा प्रपोर्शन जे आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे प्रपोर्शन 2:1 या प्रमाणात आहे. याचा जनरल फॉर्म्युला सिंपल शुगर असतील तर जनरल फॉर्म्युला त्याचा आहे CnH2nOn आणि जर कॉम्प्लेक्स शुगर असेल तर C6H10O5 अंडर ब्रॅकेट आणि त्याच्या बाहेर N. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट साठी हा फॉर्म्युला असतो जनरल. तर हे कार्बोहायड्रेट जे आहेत ते एकतर आल्डिहाइडच्या फॉर्म मध्ये आहेत किंवा कीटोनच्या फॉर्म मध्ये आहेत. त्याच्याप्रमाणे आपण त्यांना नावं सुद्धा देतो. आल्डो शुगर जर आल्डिहाइड ग्रुप असेल तर, आणि कीटो शुगर जर कीटोन ग्रुप त्याच्यामध्ये असेल तर. कार्बोहायड्रेट हे मेजर कॉन्स्टिट्युएंट आहेत, मेन कंटेंट आहे. आपल्या आहारामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट आपण घेतो. आता याचं क्लासिफिकेशन आपण बघू. त्या कार्बोहायड्रेट मध्ये शुगरचे युनिट किती आहेत या बेसिसवर त्याचे ग्रुप केलेले आहेत 3. मोनोसॅकॅराइड्स, ऑलिगो किंवा डायसॅकॅराइड्स and polysaccharides. मोनोसॅकॅराइड म्हणजे या बेसिक शुगर आहे, त्याचं या शुगरचं मोनोसॅकॅराइडचं पुन्हा हायड्रोलिसिस होऊन शुगर बनत नाही. ही सिम्पलेस्ट शुगर आहे. इट कॅनॉट फर्दर हायड्रोलाइज्ड. या शुगरचं हायड्रोलिसिस होऊन परत शुगर बनत नाही. म्हणजे शुगरचं सर्वात बेसिक युनिट कोणतं? मोनोसॅकॅराइड. मोनो, आता लॅटिन भाषेत सगळं आपली इन्फॉर्मेशन बरीचशी आहे, त्यामुळं आपण इथं मोनो म्हणजे 1, डाय किंवा बाय म्हणजे 2, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा, हेप्टा, ऑक्टा, नाइनटा, टेंटा, 11टा and so on.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे जसं आपण म्हणतो त्याच्याऐवजी तर मोनो, डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्झा, हेप्टा, ऑक्टा, नाइंटा, टेंटा आणि ठराविक लेवलपेक्षा जास्त युनिट कशाचे जरी असतील तर त्याला आपण काय म्हणतो तसं नाव देण्यापेक्षा पॉली, दॅट मीन्स मेनी. तर इथं मोनोसॅकॅराइड म्हणजे सॅकॅराइड म्हणजे शुगर, मोनो म्हणजे सिंगल. ज्या शुगरचं परत हायड्रॉलिसिस करून शुगर बनत नाही ते सगळे मोनोसॅकॅराइड्स. या शुगर मध्ये 3 ते 7 कार्बन्स असतात. म्हणजे 3 कार्बन कंटेनिंग शुगर असेल, 4 कार्बन असेल, 5 कार्बन असेल, 6 कार्बन असेल, 7 कार्बन असलेली शुगर असेल, असे 3 to 7 कार्बन युनिट्स त्याच्यामध्ये असतात. क्रिस्टलाइन शुगर आहे, क्रिस्टल्स होतात. सोल्युबल शुगर आहे, स्वीट शुगर आहे. ग्लुकॉन डी ची पावडर आपण पिलोय, गोड आहे ना. जर या शुगर मध्ये मोनोसॅकॅराइड मध्ये फ्री अल्डिहाइड ग्रुप असतील तर त्या शुगरला आपण अल्डो शुगर म्हणतो आणि त्याचं बेसिक एक्झाम्पल आहे फॉस्फोग्लिसराल्डिहाइड. फॉस्फोग्लिसराल्डिहाइड अल्डो शुगर. आणि जर त्याच्यामध्ये कीटोन ग्रुप असेल तर त्याला आपण म्हणतो कीटो शुगर. त्याचं एक्झाम्पल आहे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट. डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट अशी ही शुगर. आता याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं तर ट्रायोज म्हणजे 3 कार्बन कंटेनिंग शुगर जी आहे ती आहे ट्रायोज. आणि ट्रायोजचे एक्झाम्पल आहेत फॉस्फोग्लिसराल्डिहाइड आणि डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट. टेट्रोज 4 कार्बन कंटेनिंग शुगर आहे, त्याचं एक्झाम्पल आहे इरेथ्रोज. पेंटोज शुगर रायबोज आणि डीऑक्सी रायबोज. या रायबोज आणि डीऑक्सी रायबोज शुगर कुठं असतात तर न्यूक्लिक ऍसिड जे आहेत डीएनए आणि आरएनए हे जे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या या शुगर आहेत. हेक्झोज शुगर, आता हेक्झोज म्हणजे 6 कार्बन असलेली. ग्लुकोज हे त्याचं एक्झाम्पल आहे, फ्रक्टोज हे त्याचं एक्झाम्पल आहे, गॅलॅक्टोज त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर 7 कार्बन असलेली शुगर सुडोहेप्टुलोज हे त्याचं एक्झाम्पल. 7 कार्बन असलेली हेप्टोज म्हणून शुगर आहे, त्याला आपण सुडोहेप्टुलोज एक्झाम्पल त्याचं सांगतो. तर हे सगळे झाले अशा प्रकारचे मोनोसॅकॅराइड्स. त्याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचे ऑलिगो. ऑलिगो म्हणजे फ्यू. आता काही ठिकाणी ऑलिगोसॅकॅराइड ही टर्म वापरलेली आहे, काही ठिकाणी डायसॅकॅराइड ही टर्म वापरली. ऑलिगो म्हणजे फ्यू. इफ carbohydrate is made up of few monosaccharide units, it is called as oligosaccharides. त्याला आपण oligosaccharides म्हणतो. परंतु याच्यातलं डायसॅकॅराइड, आता आपल्याला माहित आहे डाय म्हणजे 2. जर 2 मोनोसॅकॅराइड शुगर एकत्र येऊन एक कॉम्प्लेक्स शुगर बनवत असतील त्याला आपण डायसॅकॅराइड म्हणतो. म्हणजे 2 मोनोसॅकॅराइड न जर एखादी शुगर बनली असेल तर त्याला डायसॅकॅराइड म्हणतो. डायसॅकॅराइड मग समजा आपण
सुक्रोज शुगर घेतली, सुक्रोज नावाची शुगर आहे, केन शुगर आहे. ही शुगर अतिशय महत्वाची आहे, कारण आपल्याकडं सगळ्या साखर कारखान्यामध्ये आपण ऊसापासून, जनरली आपल्याकडे ऊसापासून आहे, काही देशांमध्ये बीट पासून बनवली जाते. तर केन शुगर ही सुक्रोज नावाची शुगर आहे. या सुक्रोज नावाची शुगर बनली कशापासून? ग्लुकोज प्लस फ्रक्टोज. ग्लुकोज आणि फ्रक्टोज पासून बनलेली असते सुक्रोज नावाची शुगर. त्याचबरोबर लॅक्टोज, दुधामध्ये जी शुगर आहे, दुधामध्ये जी शुगर असते त्या शुगरला आपण म्हणतो लॅक्टोज. आणि ही लॅक्टोज शुगर कशाने बनलेली आहे? इट कन्सिस्ट ऑफ or it is made up of glucose plus galactose. ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज यांनी मिळून बनलेली आहे लॅक्टोज शुगर. त्याच्याशिवाय माल्टोज, ग्लुकोज प्लस ग्लुकोज, ग्लुकोज प्लस ग्लुकोज टू प्रोड्यूस माल्टोज. ग्लुकोज प्लस ग्लुकोजनी माल्टोज शुगर बनली. म्हणजे हे सर्व काय आहेत? डायसॅकराइड आहेत. हे सुद्धा स्वीटच आहेत, गोड आहेत, सोल्युबल फॉर्म आहे, सोल्युबल फॉर्म आहे, पण इनर्ट फॉर्म आहे. प्लांट मध्ये जो ट्रान्सपोर्ट केला जातो, फ्लोएम मधून शुगरचा ट्रान्सपोर्ट केला जातो. समजा प्लांट आहे, त्या प्लांटमध्ये लीफ मध्ये फूड तयार केलं जात आहे. हे प्लांट आहे, याच्यामध्ये लीफ मध्ये जे फूड तयार केलं जातं ते फूड फ्लोएम मार्फत ट्रान्सपोर्ट होतं जिथं कुठं स्टोअर करायचं आहे तिथं. आणि हे कशाच्या फॉर्म मध्ये होतं? सुक्रोजच्या फॉर्म मध्ये असतं. कमी रिॲक्टिव्ह आहे हे शुगर, त्यामुळे सुक्रोजच्या फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो फ्लोएम मार्फत या डायसॅकराइडचा. त्याच्यानंतर शेवटचा टाईप याच्यामधला आहे पॉलीसॅकराइड. आता पॉली शब्द आला की आपण सांगितलंय मगाशी मेनी. काही ठिकाणी पॉली शब्द येईल, काही ठिकाणी मल्टी शब्द येईल. मल्टी सेल्युलर, दॅट मीन्स मेड अप ऑफ मेनी सेल्स. काही ठिकाणी पॉली शब्द आहे, त्याला दोन्हीचा अर्थ तसाच आहे, मेनी. म्हणजे जर ही शुगर मोनोसॅकराइड 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 अल्फा ग्लायकोसाइडिक बॉन्ड, ग्लायकोसाइडिक बॉन्डनी जर ही शुगर छोटे छोटे मोनोसॅकराइड 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 असे अनेक मोनोसॅकराइड एकमेकाला जोडून जी शुगर बनते त्या शुगरला म्हणायचं पॉलीसॅकराइड. So it is made up of many monosaccharides joined by 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड. ग्लायकोसाइडिक बॉन्ड ना हे जोडलेले असतात छोटे छोटे युनिट. मग समजा ग्लुकोज, त्याला जोडलेला आहे ग्लुकोज, पुन्हा ग्लुकोज, पुन्हा ग्लुकोज, पुन्हा ग्लुकोज, पुन्हा ग्लुकोज, पुन्हा ग्लुकोज, असे रिपीटेड ग्लुकोज 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 एकमेकाला जोडून जोडून हजारो लाखो ग्लुकोज युनिट एकमेकाला जोडून जर अशी मोठी शुगर बनत असेल तर ती पॉलीसॅकराइड आहे. या पॉलीसॅकराइड मध्ये
या पॉलिसॅकॅराइड मध्ये पुन्हा दोन फॉर्म येतात, होमो पॉलिसॅकॅराइड आणि हेटेरो पॉलिसॅकॅराइड. आता होमो पॉलिसॅकॅराइड म्हणजे जसं ग्लुकोज 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 ग्लुकोज. सो धिस polysaccharide contains only one type of monosaccharide. If sugar contains only one type of monosaccharide, it is called as homopolysaccharide. त्यालाच आपण म्हणतो होमोपॉलिसॅकॅराइड. जर एकाच प्रकारच्या मोनोसॅकॅराइडनी ही शुगर बनली असेल तर त्याला आपण होमोपॉलिसॅकॅराइड म्हणतो. आणि त्याचं एक्झाम्पल सेल्युलोज. मोठ्या प्रमाणावर प्लांटमध्ये जिथे जिथे फायबर्स असतात तिथं अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे. वूडमध्ये वगैरे आपल्याला सेल्युलोज मोठ्या प्रमाणावर मिळतं. त्यानंतर स्टार्च अल्फा डी ग्लुकोज युनिट्स म्हणजे ग्लुकोज 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 हजारो युनिट्स एकमेकाला जोडलेले असतात. 5,000 ते साधारण 10 lakhs एवढं मॉलिक्युलर वेट स्टार्चचं आहे. आपण आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर काय घेतो? तुम्ही भाकरी खाल्ली काय, चपाती खाल्ली काय, राईस खाल्ला काय, बटाटा खाल्लं काय, भगर खाल्ली काय, उपवासाचे कुठलेही पदार्थ खाल्ले काय, बॉडीच्या दृष्टीनं काही फरक नाही. साबुदाण्याची खिचडी खाल्ली काय, बॉडीच्या दृष्टीनं तुम्ही काय घेतलेलं आहे? कार्बोहायड्रेट. फक्त तुमची सायकोलॉजी आहे, माझा आज उपवास, याच्या पलीकडे काही नाही. तुम्ही शरीराला कार्बोहायड्रेटच दिले, फक्त वेगळ्या नावानं दिलेत, बाकी काही फरक नाही. आणि मोठ्या प्रमाणावर आपण जी शुगर घेतो ती स्टार्च आहे. आणि प्लांट मध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल कशाच्या फॉर्म मध्ये असतं? स्टार्चच्या फॉर्म मध्ये आहे. मग आपण भाकरी, रोटी, चपाती किंवा आणखी बटाटा असेल, रताळा असेल किंवा भगर असेल, साबुदाण्यामध्ये सॅगो नावाचा स्पेशल स्टार्च आहे, तो जरा डायजेशनला इझी असतो. हा त्याचा फक्त वेगळा मुद्दा त्याचा एक वेगळा आहे. आणि सायकसच्या स्टेम मध्ये सॅगो नावाचा स्टार्च आपल्याला मिळतो आणि म्हणून सायकसला आपण सॅगो पाम म्हणतो. तर मेन शुगर प्लांट मध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल कशाच्या फॉर्म मध्ये आहे? स्टार्चच्या फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर ग्लायकोजन लिव्हर, मसल्स यांच्यामध्ये स्टोअर केली जाणारी ही शुगर आहे. ॲनिमल स्टार्च म्हणून त्याला आपण ओळखतो. ॲनिमल मध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल स्टार्चच्या, ॲनिमल मध्ये, प्लांट मध्ये स्टार्चच्या फॉर्म मध्ये, ॲनिमल मध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं. त्यानंतर कायटीन, एन ॲसिटिल ग्लुकोसमाइन यापासून बनलेले आहे हे कायटीन. आणि आर्थ्रोपोड्स जे आहेत, समजा कॉक्रोच आहे, त्याच्या बॉडीचं जे कवच बनलेलं आहे, आर्थ्रोपॉडच्या, इन्सेक्टच्या बॉडीचं जे कवच बनलेलं आहे ते कवच कशाचं आहे? कायटिनस आहे. कायटिननं बनलेलं असतं. इन्युलिन, it is a polymer of fructose, dextrin, intermediate substance in digestion of starch and glycogen. तर हे सर्व झाले होमोपॉलिसॅकॅराइड्स. आणि हेट्रोपॉलिसॅकॅराइड जे आहेत त्याच्यामध्ये हॅलोयुरिडनिक ऍसिड हे एगचं जे मेम्ब्रेन आहे, एग मेम्ब्रेन आहे, त्या ठिकाणी काही सेल्स तिथं हॅलोयुरिडनिक ऍसिड असतं. हिपॅरिन, ब्लड क्लॉटिंग होऊ नये यासाठी अँटीकोॲग्युलंट म्हणून हिपॅरिन आहे. पेक्टिन आहे, हेमिसेल्युलोज आहे. हे सर्व कंपाऊंड जे आहेत ते कसे आहेत? हेटेरोपॉलिसॅकॅराइड आहेत. दीज आर ऑल
हेट्रोपॉलिसॅकॅराइड्स. हे झाले सगळे कार्बोहायड्रेट्स, त्यांचं क्लासिफिकेशन. नाउ रोल ऑफ कार्बोहायड्रेट्स. इट इज अ मेन रिझर्व फूड, इट इज अ मेन फूड ऑफ बॉडी. शरीराचं मुख्य इंधन काय असतं तर ते कार्बोहायड्रेट आहे. कारण या कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करून रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये या कार्बोहायड्रेटचं मेनली ब्रेकडाऊन आपण करतो आणि मोठ्या प्रमाणावर एनर्जी आपण मिळवतो. ATPच्या फॉर्ममध्ये जी एनर्जी मिळवली जाते ती हीच. आता प्लांटमध्ये रिझर्व फूड स्टार्चच्या फॉर्ममध्ये, ॲनिमलमध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये आहे. स्टोरेज या फॉर्ममध्ये होतोय. त्याचबरोबर सेल मेम्ब्रेन किंवा वेगवेगळे कंपाऊंड जे आहेत ग्लायकोप्रोटीन्स, इतरांबरोबर सुद्धा हे ग्लायकोलिपिड्स म्हणजे इतरांबरोबर सुद्धा कार्बोहायड्रेट्स कंबाईन झालेले असतात. त्यानंतर इथं आपण एग मेम्ब्रेन बद्दल म्हटलेलं आहे. एग मेम्ब्रेन किंवा काही याचे फिटसचे काही मेम्ब्रेन्स असतील त्या ठिकाणी, या ठिकाणी आपल्याला हॅलोयुरिनिक ऍसिड पाहायला मिळतं. हॅलोयुरिनिक ऍसिड एग मेम्ब्रेनच्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचा रोल तुम्हाला रिप्रोडक्शन टॉपिक मध्ये डिटेल आहे. हिपॅरिन, इट प्रिव्हेंट द क्लॉटिंग ऑफ ब्लड. शरीरात असताना रक्त गोठू नये, ते व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी हिपॅरिन फार महत्वाचं आहे. आज कोरोनामध्ये लंगला पहिला इन्फेक्शन कोरोना करतो आणि त्याच्यामुळं लंगमध्ये क्लॉटिंग होऊ नये, गाठी तयार होऊ नयेत, याच्यासाठी डॉक्टर प्रेफरन्स कशाला देतात तर हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेटचं हिपॅरिन देतात. कारण रक्त गोठू नये यासाठी, रक्त गोठू नये याच्यासाठी. त्याचबरोबर सेल्युलोज, हेमिसेल्युलोज हे जे कंपाऊंड्स आहेत हे कार्बोहायड्रेट आहेत आणि यांच्यामुळं सेल वॉल तयार होतो. सेल वॉल तयार होतो. असे अनेक रोल आहेत या कार्बोहायड्रेटचे.